बुलढाणा लोकसभेसाठी चौथ्यांदा म्हणजे चौकार मारण्यासाठी प्रतापराव जाधव या ठिकाणी सज्ज झाले। शिवसेनेकडनं त्यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः प्रतापराव जाधव आहेत। भाऊ, काय पहिली प्रतिक्रिया, आज तुम्हाला उशिरा का होईना पण उमेदवारी जाहीर झाली? हे बघा, सर्वप्रथम मी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब, महायुतीचे नेते आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार आणि सर्व वरिष्ठ नेत्यांना आणि घटक पक्षाच्या नेत्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी परत चौथ्यांदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मला दिली, माझ्यावर विश्वास ठेवला। त्याबद्दल पुनश्च मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। लोकसभेच्या रणांगणात तुम्ही चौकार मारणार? 100%। कारण बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून शिवसेना, भाजप आणि या महायुतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। माझ्या अगोदरही या ठिकाणी जवळपास 5 वेळा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत। मी पण गेल्या 3 टर्मला 2009 पासून सतत चढत्या मताधिक्यानं विजयी झालेला आहे आणि हा चौकार सुद्धा आम्ही चढत्या मताधिक्यानं त्या ठिकाणी मारू। आमचे कार्यकर्त्याची फौज, महायुतीची ताकद, आमचे सगळे मतदारसंघामध्ये असलेले 6ही महायुतीचे आमदार निश्चित याच्यामध्ये त्या ठिकाणी चांगला प्रयत्न करून हा चौकार खेचून आणतील। तुमचा जवळपास 30-35 वर्षाचा राजकीय अनुभव आहे। 3 वेळा तुम्ही आमदार राहिला, 3 वेळा खासदार राहिला। कशी फाईट असणार आहे तुमची? कारण की समोर रविकांत तुपरे शेतकरी नेते आहेत, महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर आहेत, वंचितचे एक उमेदवार आहेत। कशी फाईट असणार आहे, कोणासोबत असणार आहे तुमची? हे बघा, तुम्ही उल्लेख केला शेतकरी नेते वगैरे, मी सुद्धा खेड्यात राहणारा शेतकऱ्याचा मुलगा मी आहे आणि शेतीशी मी जुळलेलो आहे आणि म्हणूनच भूमिपुत्र म्हणून मला संपूर्ण जिल्ह्याच्या बाहेर मला ओळखतात। सध्या तरी अजून चित्र स्पष्ट नाही, अजून अनेक राजकीय पक्षाचे उमेदवाऱ्या जाहीर होणं बाकी आहेत। उमेदवारी अर्ज मागं घेतल्याच्या नंतर रिंगणात असलेल्या उमेदवाराच्या पैकी त्या ठिकाणी नक्की लक्षात येईल की आपण कोणासोबत लढणार आहोत किंवा कोण आपल्यासोबत 2 नंबरला राहणार आहे, हे त्यानंतर निश्चित। गेल्या अनेक दिवसापासून तुमचं नाव संभाव्य उमेदवाराच्या यादीमध्ये चर्चेत होतं, मात्र आज दुपारी तुमच्याच पक्षाच्या आमदाराने या ठिकाणी उमेदवारी दाखल केली होती, अर्ज दाखल केला होता। कसं पाहता तुम्ही? नाही, असं काही नाही। आता कुठं कार्यकर्त्याचा आग्रह असेल, काही भावना असतात त्याच्यामुळे असेल, पण ते अर्ज भरून आल्याच्या नंतरही आम्ही दोघं सोबत होतो आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी शिवसैनिक आहे आणि मी पक्ष नेतृत्वाचा जोही आदेश असेल तो आम्ही त्या ठिकाणी मान्य करू आणि ते सुद्धा या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची निश्चित चांगली जबाबदारी सांभाळतील। उद्याचा होणारा महायुतीचा मेळाव्याचं नियोजन सुद्धा बुलढाण्याचे आमदार माननीय संजय गायकवाड हे स्वतःच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी करत आहेत। त्यांनी जो अर्ज दाखल केला होता तो माघार होईल? नक्की माघार होईल, कारण की ते पक्षाचे आमदारच नाही, ते एक निष्ठावान शिवसैनिक सुद्धा आहेत आणि म्हणून त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण। गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या नावाची चर्चा होती, मात्र उमेदवारी जाहीर व्हायला उशीर लागला। कुठेतरी भाजपाकडनं दबाव तंत्राचा वापर केला जात होता? नाही, असं काही नाही आहे। आता तुम्हाला माहिती आहे की या महायुतीमध्ये अनेक पक्ष त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या सर्व पक्षांना त्या ठिकाणी जागा वाटप करत असताना निश्चितच थोडी ओढाताण त्या ठिकाणी होत असेल किंवा झाली असेल आणि याच्यामध्ये शेवटी आता चांगला तोडगा काढून आज ते जागा वाटपही झालं आणि उमेदवारी सुद्धा जाहीर झाली। भाजप आणि शिवसेनेमध्ये कुठेतरी बेबनाव आहे असं? नाही, बिलकुल नाही। केवळ भाजपच नाही तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आमच्या महायुतीतील सर्व घटक पक्ष याच्यामध्ये कुठलाही बेबनाव नाही, कारण की आम्ही सर्व पक्ष माननीय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांनी तयारी केलेली आहे, कंबर कसलेली आहे। शेवटचा प्रश्न आहे, कधी अर्ज भरणार आहे आणि कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवणार? हे बघा, मी 2 तारखेला अर्ज त्या ठिकाणी 2 एप्रिलला मी त्या ठिकाणी अर्ज भरणार आहे आणि मुद्दे म्हणसाल तर मी 15 वर्षापासून जरी खासदार असलो तर पहिली 5 वर्ष मी विरोधातला खासदार होतो। त्या काळामध्ये काही फारसा निधी आम्हाला त्या काळात मिळाला नाही, पण 2014च्या नंतर आदरणीय नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी एनडीएचं सरकार आलं आणि या 10 वर्षामध्ये मोठमोठी विकास कामं या जिल्ह्यामध्ये आम्ही केली। आज जवळपास 500 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे
नॅशनल हायवे मंजूर करून ते काँक्रिटीकरणानं पूर्ण झालेले आहे. हायवे नंबर 6 बऱ्याच दिवसा रखडलेला होता, तो त्याचं 4 पदरीकरण पूर्ण झालेलं आहे. समृद्धी महामार्गाचं काम सुद्धा 87 किलोमीटरचं आपल्या जिल्ह्यातून पूर्ण झालेलं आहे. खामगाव जालना रेल्वे मार्ग हा जवळपास 100 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित होता. आता केंद्र आणि राज्यानं त्याला निधी मंजूर करून तोही मार्ग लवकर त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा आणि खडकपूर्णा हा नदी जोड प्रकल्प याला सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारने मंजुरात देऊन या अर्थसंकल्पामध्ये 2000 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. हा 88,000 कोटीचा प्रकल्प पूर्ण होत आहे. निश्चित याच्यामुळे आमच्या बुलढाणा जिल्ह्यातले सर्व शेतकरी हे त्या ठिकाणी समृद्ध झाल्याशिवाय राहणार. तुमचा आता यावेळेस सुद्धा विजय निश्चित आहे असं वाटतं? बिलकुल, यावेळेसही नक्की माझा विजय त्या ठिकाणी, कारण की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की माझ्या लोकसभा मतदारसंघातले 6ही आमदार हे महायुतीचे आहेत. आमचे सगळे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि सगळे मित्र पक्ष हे सगळे कार्यकर्ते एका दिलानं, एका जोमानं त्या ठिकाणी अगोदरपासूनच की आपल्याला महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून द्यायचा म्हणून कामाला लागलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की या मतदारसंघातले महायुतीचे 6 मतदारसंघापैकी 4 मतदारसंघाचे महायुतीचे मेळावे पार पडले आणि आमचं अगोदर नियोजन झालेलं होतं उद्या राहिलेल्या 2 मतदारसंघाचे सुद्धा महायुतीचे मेळावे होणार आहे. नक्कीच. तर हे होते खासदार प्रतापराव जाधव. त्यांना या ठिकाणी शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आणि विजय सुद्धा त्यांचा या ठिकाणी निश्चित असणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलेली आहे. कॅमेरामॅन दिनेश देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.